बंधूंनो, खरीप हंगाम 2025च्या ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे। ही ई पीक पाहणी थेट आपण शेतातून लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करायची आहे। केंद्र शासनामार्फत एक नवीन ॲप्लिकेशन आले आहे, DCS म्हणजे ई पीक पाहणीचं हे नवीन ॲप्लिकेशन आहे। या ॲप्लिकेशनमध्ये आपण ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची त्याची प्रोसेस बघणार आहोत। आता ही ई पीक पाहणी करणं का गरजेचं आहे, तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला कर्जमाफी घ्यायची असेल, जर तुम्हाला पीक विमा घ्यायचा असेल किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेचा जरी शेतीशी संबंधित लाभ घ्यायचा असेल तर तुमची ई पीक पाहणी झालेली पाहिजे। जर तुमची ई पीक पाहणी झाली नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ या ठिकाणी भेटणार नाही। चला तर या ठिकाणी ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची बघूयात। शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला यायचं आहे अशा प्रकारचं प्ले स्टोअर ॲप्लिकेशन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर वरती बघू शकता सर्च ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि सर्चमध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे ई पीक पाहणी अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे। ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आहे, याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता या ॲप्स मी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतो। व्यवस्थित ॲप्स इन्स्टॉल करा, अशा प्रकारचं ॲप्स आहे। ॲप्स इन्स्टॉल झाल्यानंतर आपली ई पीक पाहणीला सुरुवात होईल। नवीन आलेला ॲप्स आहे, जुनं असेल तर ते काढून टाका आणि हे नवीन ॲप्स घ्या। ओपनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल। आता तुम्हाला परमिशन मागितली तर व्हाईल युजिंग द ॲप्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं। बघा कशा प्रकारे व्हाईल युजिंग द ॲप्स पिक्चर अँड रेकॉर्ड याच्यावरती सुद्धा क्लिक करा। अलाउ लिमिटेड ॲक्सेस यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं। परमिशन आपण ॲप्सला सर्व दिलेले आहेत। समोर अशा प्रकारे स्क्रोल करा। नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकते, व्यवस्थित बाबी एकदा वाचून घ्या। कशा प्रकारे लोकेशन वगैरे राहील, तुम्हाला त्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करावं लागेल। आता शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी तुम्ही 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये करू शकता आणि सहाय्यक म्हणजे तलाठ्याद्वारे तुम्ही 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करू शकता। महसूल विभाग निवडायचा आहे। तुमचा जो महसूल विभाग असेल तो निवडा, तर माझा अमरावती आहे, तुमचा जो असेल तो निवडायचा आणि या बाणावरती क्लिक करा। शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करा। शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि संकेतांक पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं। तर या ठिकाणी संकेतांक पाठवावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण नाव, या ठिकाणी शेतकऱ्याचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं, जसं आधार कार्ड किंवा 7/12वरती असेल त्या पद्धतीने, आणि संकेतांक पाठवा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। तर मी नाव टाकून घेतो। आता संकेतांक येईन बघा मेसेजद्वारे तुम्हाला 4 अंकी। अशा प्रकारे संकेतांक आपला 2936 आलेला आहे, तो या ठिकाणी 4 अंकी संकेतांक या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आणि नोंदणी करावरती क्लिक करा। परत शेतकरी म्हणून नोंदणी करा। परत अशा प्रकारे संपूर्ण नाव, या ठिकाणी परत शेतकऱ्याचं नाव टाकून द्यायचं आणि संकेतांक पाठवावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत संकेतांक आला आहे, तो संकेतांक या ठिकाणी टाकून नोंदणी करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। तर आपली या ठिकाणी आता नोंदणी यशस्वीरित्या होईल। बघा मी या ठिकाणी संकेतांक टाकून देतो आणि नोंदणी करावरती क्लिक करतो। मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचं। लॉग इन केल्यानंतर बघू शकतो थोडा वेळ वेट करा। खातेदाराचे नाव निवडा, या ठिकाणी निवडा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। आता कोणताही खातेदार आणखीन आपल्या ॲपमध्ये आलेला नाही, तर नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करा। आता आपल्याला शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी शोधायचं। सर्वप्रथम विभाग निवडायचा आहे, नंतर तुमचा जिल्हा, नंतर तुमचा तालुका जो असेल तो तालुका आणि नंतर तुमचं गाव। आता या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे त्या शेतकऱ्याचं गाव या ठिकाणी निवडून घेतो आणि या बाणावरती हिरव्या क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं। व्यवस्थित तुमच्या गावापर्यंत या ठिकाणी तुम्हाला यायचं। आता शेतकऱ्याचं तुम्ही पहिल्या नावावरून, वडिलांच्या नावावरून, आडनावावरून, खाते क्रमांक किंवा गट नंबरवरून नाव शोधू शकता। सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे गट नंबरवरती क्लिक करा आणि या ठिकाणी गट नंबर टाकून शोधावरती क्लिक करायचं, म्हणजे त्या गट नंबरमध्ये जेवढे शेतकरी असतील त्यांचे नाव आहेत। खातेदार निवडामध्ये सर्व शेतकऱ्यांचे नाव आले, त्यावरती निवडावरती क्लिक करा। आता मी निवडावरती क्लिक करतो। बघा 3 शेतकरी, तुमचे जे नाव असेल त्यावरती तुम्हाला या ठिकाणी गोल दिसतंय, या गोलवरती तुम्हाला समोर क्लिक करायचं। तर मी शेतकऱ्याचं माझं नाव निवडतो आणि गोलवरती क्लिक करून परत या बाणावरती या ठिकाणी क्लिक करतो। जसं या बाणावरती मी क्लिक करेल तसं या ठिकाणी बघा शेतकऱ्याचं आपलं खातेदाराचं नाव आलेलं आहे, शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे। खाली खाते क्रमांक आलेत, जेवढे खाते क्रमांक असतील तेवढे या ठिकाणी दाखवले जातील। व्यवस्थित बघून घ्या आणि या बाणावरती परत तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। तर या ठिकाणी बघू शकता बाणावरती क्लिक केल्यानंतर तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेला आहे, म्हणजे जोडलेला आहे। आता खातेदाराच्या नावामध्ये पहिल्यानं कोणताही खातेदार सापडत नव्हता, आता तुम्हाला तुमचं शेतकरी बंधूंचं नाव या ठिकाणी सापडेल। तर त्यावरती क्लिक करा, तुमचं नाव दाखवलं जाईल। या गोलवरती क्लिक करायचं आहे आणि परत या बाणावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। आता आपलं या ठिकाणी खातेदाराचं नाव आलेलं आहे, मी बाणावरती क्लिक करतो। आपलं ॲप्स या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सर्वप्रथम समजा तुमच्या बांधावर झाडं असतील ते नोंदवू शकता। कायमपट म्हणजे विहीर वगैरे असेल तर तीसुद्धा लावू शकता। खाते क्रमांक, गट नंबर टाकायचा, कायमपट नोंदवू शकता।
आता आपल्याला करायची पीक पाहणी, तर पीक माहिती नोंदवावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारची ही पीक माहिती नोंदण्यासाठी इंटरफेस. सर्वप्रथम खाते क्रमांक निवडायचा आहे. 2 खाते क्रमांक शेतकऱ्याचा ज्याची आपल्याला ई पीक पाहणी करायची तो खाते क्रमांक निवडा. नंतर गट नंबर, आपला गट नंबर समजा 120 आहे तर मी फॉर एक्झाम्पलसाठी या ठिकाणी 120 गट नंबर निवडून घेतो. हंगामामध्ये आता आपलं खरीप आणि या ठिकाणी संपूर्ण वर्ष 2 येतील, तर निवडावरती क्लिक करायचं. तर आपलं खरीप हंगाम आहे, एकच पीक आहे, तर खरीप हंगाम निवडून घेतो. पिकाचा वर्ग या ठिकाणी निवडावरती क्लिक करायचं. निवडावरती क्लिक कराल तर या ठिकाणी बघू शकता बहुपीक आहे का सिंगल पीक अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं. आता निवडावरती मी या ठिकाणी क्लिक करतो. निर्बळ पीक म्हणजे तुमच्या वावरात फक्त कापूस, सोयाबीन किंवा एकच पीक असेल मका तर निर्बळ पीक निवडा. मिश्र पीक म्हणजे तुमच्या सोयाबीनीमध्ये जर तूर असेल आतमध्ये तर समजा मिश्र पीक आहे, या पद्धतीने तुम्ही ते निवडू शकता. तर आपल्या या ठिकाणी एकच पीक आहे, मिश्र पीक नाही आहे, म्हणून मी निर्बळ पीक हा पर्याय निवडतो. आपली फक्त सोयाबीनच. मग त्यामध्ये निर्बळ पिकाचा प्रकार पीक आहे का फळबाग आहे, तर आपलं पीक आहे. नंतर पिकांची किंवा झाडांची नाव, आता सर्व ज्वारी असेल, भुईमूग असेल, मक्का असेल, उडीद, सोयाबीन, कापूस, काय सर्व पिकं दाखवली. यामध्ये आपलं पीक निवडायचं म्हणजे सोयाबीन. तुमचं जे असेल ते निवडायचं. आता आपली 41 वरती जमीन होती बघा, क्षेत्रभरामध्ये हेक्टरमध्ये आपल्याला हे टाकायचं. मग जर तुमची जमीन गुंठ्यामध्ये जरी असली तरीसुद्धा तुम्हाला ती हेक्टरमध्ये टाका. त्याचा चार्ट मी समोर या ठिकाणी देतो बघा साईडला, तेथून तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी बघू शकता क्षेत्रभर, समजा जर तुमची 20 गुंठे जमीन असेल तर 0.20 करायचे म्हणजे एवढे तुमचं क्षेत्र आहे हेक्टरमध्ये होईल. समजा तुमचं 1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन असेल तर 0.40 एवढी जमीन तुमची हेक्टरमध्ये होईल. अशा पद्धतीने हा चार्ट बघू शकता, यावरून तुम्ही ते टाकून द्यायचं आहे. हा चार्ट मी टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे. जर जास्त जमीन टाकसाल तर या ठिकाणी घेणार नाही. तर या ठिकाणी मी माझी जमीन टाकून घेतो. समजा आपली 1 एकर जमीन आहे तर मी या ठिकाणी 0.40 हेक्टरमध्ये तिला टाकू शकतो. गुंठ्यामध्ये जर असेल तर समजा 40 असेल, हेक्टरमध्ये 0.40. तर या ठिकाणी मी निवडून घेतो. जलसिंचनाची साधने, आता या ठिकाणी निवडावरती क्लिक करा. खाजगी तलाव, सरकारी तलाव, विहीर, काय जे तुमचं बोरवेल तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. नदी असेल, नाला असेल, बंधारा असेल, तलाव असेल ते सुद्धा देऊ शकता. तर या ठिकाणी आपला विहीर आहे. मग सिंचनाचं साधन काय आहे तुमचं, तुषार आहे, ठिबक आहे, काय जे असेल ते तुम्ही निवडून घ्या. नंतर या तुषार सिंचन असेल तर तुषार तुम्ही काही निवडा, काहीच पर्याय तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. लागवडीचा दिनांक जून महिन्यातला आपली लागवड झालेली जी तारीख असेल, समजा माझी 18 तारखेला या ठिकाणी पेरणी झालेली, तर 18 तारीख मी या ठिकाणी निवडून घेतो, 18 जून, आणि पुढे जावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला पुढे जावरती क्लिक केलं, लोकेशन मागेल तर टर्न ऑन यावरती तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे आपल्या मोबाईलचं लोकेशन या ठिकाणी अलाव होईल. लोकेशन जर अलाव केलं तर तुम्हाला तुमच्या शेतामध्येच जावं लागतं, तरीच ही पीक पाणी होती. बघा आपली निवडलेले गट नंबरपासून आपण 0 मीटर म्हणजे त्याच गट नंबरमध्ये उभे या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे आलं पाहिजे. GPS अचूकता बघा 4 ते 5 मीटर या ठिकाणी दाखवलेली, म्हणजे आपण त्याच गट नंबरमध्ये या गट नंबरमध्ये कुठेही उभे राहून आपण आपली पीक पाणी करू शकतो. आपलं सगळं ओके म्हणून मी अद्ययावत करा, म्हणजे या ठिकाणी हिरवं दाखवत आहे बघा आपलं 0 मीटर, म्हणजे आपण गट नंबरमध्ये अद्ययावत करावरती क्लिक करा. मी या ठिकाणी अद्ययावत करून पुढे जा या पर्यावरती क्लिक करतो. अद्ययावत केलेलं आहे आपण, व्यवस्थित आहे, आपण त्याच गट नंबरमध्ये उभे, पुढे जावरती क्लिक करा. आता आपल्याला 2 फोटो काढायचे आहेत आपल्या पिकाचे. छायाचित्र 1 वरती क्लिक करा. GPS अचूकता बघा 0 मीटर म्हणजे अचूक आपण तेथेच उभे. ठीकवरती क्लिक करा. अशा प्रकारे एक फोटो आपल्याला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर ओके पर्यावरती क्लिक करायचं. छायाचित्र 2 येईल. परत दुसरा फोटो आपल्याला घ्यायचा आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत दुसरा फोटो आपल्याला या ठिकाणी आता काढायचा. आता पहिल्या अँगलनं झाला आहे, आता परत दुसऱ्या अँगलनं शेतीचा आपला फोटो एक तुम्हाला घेऊन टाकायचा. बघा परत एक मी फोटो घेऊन टाकतो आणि या ठिकाणी कॅमेऱ्याचं शटर बटन दिसतं त्यावरती क्लिक करा. 2 फोटो आपले झालेले. ओकेवरती क्लिक करायचं. आता दोन्ही फोटो आलेले आहेत आपले, व्यवस्थित फोटो वगैरे सर्व GPS अचूकता वगैरे दाखवलेली. या हिरव्या बाणावरती बरोबरच्या टिकवरती क्लिक करा. तुमचं बघा खाते क्रमांक, तारीख, गट नंबर, त्या ठिकाणी जमिनीची लागवड, जमीन किती आहे, खरीप, निर्बळ, तुषार सिंचन, सोयाबीन सर्व माहिती आली. वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य अचूक याला क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही पुढे जावरती क्लिक करा, पिकाची माहिती साठवली जाणे आणि अपलोड झालेली. आता आपली ई पीक पाहणी ही झालेली. अशा प्रकारे तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. आता ई पीक पाहणी झाल्यानंतर ती कुठे बघायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. परत होमपेजला यायचं आहे. पीक माहिती नोंदवा दिसते बघा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. 2 नंबरचा पर्याय, या पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी बघू शकता पीक पेरणी माहिती भरा आणि आता पिकाची माहिती भरा पर्याय दिसतो. पिकांची माहिती पहा त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर व्हिडिओला
कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बाकी शेतकरी मित्रांनासुद्धा पाठवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.